न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नसताना जिल्हा प्रशासनानं डिझेलवर निर्बंध आणले। डब्यातून डिझेल विक्रीवर बंदी घातल्यानं उद्योगातील जनसेट बंद आहेत। त्याचा मोठा परिणाम उत्पादनावर झाला आणि सुमारे 5000 कामगार घरी बसण्याची भीती व्यक्त केली जाते। उद्योगांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर विजेला पर्याय म्हणून जनसेट चालवतात। त्याला मोठ्या प्रमाणात डिझेल लागते, तेच मिळत नसल्यानं 8 उद्योगातील उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचे उद्योग जगतातून सांगण्यात आले। MIDC मधील मोठ्या यंत्रसामग्रीला अखंडित वीज लागते। महावितरणचा पुरवठा खंडित झाल्यास लाखो रुपयांचं नुकसान टाळण्यासाठी तत्काळ पॉवर जनरेटर सुरू करावं लागतं। त्यासाठी बॅरेल किंवा कॅनमधून पंपावरून डिझेल आणलं जातं। प्रशासनानं सुट्ट्या इंधन विक्रीवर बंदी घातल्यानं पंप चालक उद्योजकांना डिझेल देण्यास नकार देत आहेत, त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत। पुरवठा विभागाकडे MIDCतील अनेक उद्योजकांनी बॅरलमधून डिझेल देण्याची मागणी केली आहे। सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनला पत्र दिलंय। 8 मार्चपासून 10,800 व्यावसायिक गॅस सिलेंडरचं बुकिंगच बंद करण्यात आले होते। त्यानंतर शासनानं आदेश काढून 50% व्यावसायिक सिलेंडर पुरवण्याची सूचना केली, परंतु त्याच्या मार्गदर्शक सूचना अद्यापही नाही। त्यामुळे उत्पादनांना गॅसच नाही अशा अवस्थेत डिझेलवर निर्बंध लादण्यात आले। यामुळे औद्योगिक संकट वाढतच जाणार। त्यावर तातडीनं तोडगा काढण्याची आवश्यकता असल्यानं उद्योगांसमोर डिझेल अभावी अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी त्यांची गरज लक्षात घेऊन योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील। उद्योजकांच्या समस्यांची तातडीनं दखल घेतली जाईल अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।